दरम्यान या अर्थसंकल्पामधून शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाहीये. हर्षवर्धन सपकाळांनी यावर टीका केली आहे. आत्मनिर्भरता म्हणजे गाजराची पुंगी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आत्मनिर्भरतेच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू असल्याचा देखील आरोप सपकाळ यांनी केला आहे. बेरोजगारांना, मध्यमवर्गीयांना, शहरी भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना काहीही दिलेलं नाही. सर्वांच्या हातावर तुरी टेकवण्याचं काम हे केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून झालेलं आहे. ना रोजगारांची गॅरंटी आहे, ना शेतमालाचा हमी भाव आहे, ना शहरीकरणाच्या वाढत्या समस्यांच्या अनुषंगानं दिलासा आहे. मात्र जो आज बजेट सादर केलंय त्यावर नरेंद्र मोदी म्हणतात की हे आत्मनिर्भर भारतासाठी नवी गती मिळेल असं म्हणतात. आत्मनिर्भरची गाजराची पुंगी वाजवून जमाना झाला. आता ते पुंगी केव्हाचीच एव्हाना त्यांनी खाऊन टाकली आहे आणि आत्मनिर्भरच्या नावाखाली झालेला देशातील भ्रष्टाचार हा त्याचा साक्षी आहे. आत्मनिर्भरपेक्षा नरेंद्र हे का सिलेंडर होतात याचं उत्तर कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर विश्वगुरूंनी द्यावं.